श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिलं एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते काम कोणतं आहे की जे जर तुम्ही करत असाल किंवा कराल तर तुमच्या घरामध्ये कधीही गरिबी येणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यामध्ये आपण ऐकतो की गरीब असणं किंवा श्रीमंत असणं हे आपल्या जन्मताच ठरत असतं, परंतु मरताने गरीब राहूनच मरायचं की श्रीमंत होऊन मरायचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णतः व्यक्तीवरती डिपेंड असतात किंवा त्या व्यक्तीच्या हातामध्ये असतात. त्याच्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीचं जीवन जगायचं आहे, कशी लाईफस्टाईल आपली असायला हवी. तर याला सर्वस्वी म्हणता येणार नाही, परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये स्त्रियांनी जर हातभार लावला किंवा स्त्रियांनी जर घरामध्ये काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्यांचा फायदा आपल्या पतीला, आपल्या संपूर्ण कुटुंबाला होऊ शकतो. तर स्त्रियांनी हातभार लावायचा म्हणजे काय, तर रोजची जी कामं आहेत तीच करताना थोडासा वेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या की जेणेकरून त्या वास्तुशास्त्रानुसार योग्य असतात आणि आपल्या घरामध्ये बरकत येण्यास मदत होते. आपली गरिबी जी आहे ती दूर होऊ शकते. तर आज सकाळी उठताच एक महत्त्वाचं काम कुठलं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती बरेच असे व्हिडिओज आहेत की महिलांनी कशा पद्धतीने आपली घरातली जी कामं आहेत ती केली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. एंड स्क्रीनला किंवा आय बटनला ते मी नक्की देईल, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. तर सर्वात महत्त्वाचं, सकाळी उठल्यानंतर प्रत्येक स्त्रीला आपल्या घरामध्ये झाडू मारण्याचं काम करायचं आहे. झाडू संध्याकाळच्या वेळी आपण मारत नाही बघा. लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळी. तुम्ही झोपताना तुमचा नॉर्मल जो झाडू आहे तो मारू शकता, परंतु कचरा बाहेर टाकू शकत नाही. परंतु सकाळी आपल्याला सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्या घराला झाडू हा मारलाच गेला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरामध्ये बरेचसे फॅमिली मेंबर्स असतात आणि काही जण जे आहे ते बेडरूममध्ये झोपलेले असतात, मग अशा वेळी किंवा खाली झोपलेले असतात जमिनीवरती, तर मग अशा वेळी आम्हाला तिथे झाडू मारता येत नाही. तर झाडू मारायचा म्हणजे काय, तर पूर्ण अगदी काटेकोरपणे आपण जशी साफसफाई करतो तशी सफाई आपल्याला करायची नाही. अगदी प्रत्येक रूममधून झाडू मारायचा म्हणजे काय, तर थोडा थोडा कचरा जो आहे तो तुम्ही बाहेर काढू शकता. परंतु आपल्या घरातून सगळ्यात पहिला सकाळी उठल्यानंतर स्त्रियांना काय करायचं आहे, कचरा बाहेर काढायचा आहे. आता सकाळी जेव्हा तुम्ही उठता त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश व्हायचं, चेहरा वगैरे धुवायचा, त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घराला सर्वात पहिला झाडू मारायचा. बऱ्याच जणी ज्या आहेत त्या अगोदर आंघोळ करायला जातात आणि मग झाडू मारतात, परंतु त्याहीपेक्षा सर्वात पहिलं उठल्यानंतर तोंड हातपाय धुवा, घराला झाडू मारा आणि त्याच्यानंतर आंघोळ करा. त्याच्यानंतर आता झाडू मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झाडू मारताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या चुका आपल्याकडून नेहमी होत असतात. तर झाडू मारत असताना सुद्धा काही नियम आहेत जे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. तर झाडू मारत असताना तो झाडू आपल्याला कधीही दक्षिणेकडून मारत यायचा नाही. घराची जी दक्षिण दिशा आहे ती आपल्या पितरांची दिशा असते, त्या दिशेला इतकं शुभ मानलं जात नाही. तेव्हा तुम्ही सकाळच्या पहिल्याच कामाची सुरुवात जी आहे ती दक्षिण दिशेकडून करू नका. म्हणजे काय, तर दक्षिण दिशेकडून आपल्याला झाडू मारत उत्तर दिशेकडे यायचं नाहीये. बाकीच्या कोणत्याही दिशांकडून तुम्ही कुठेही झाडू मारू शकता, परंतु सर्वात पहिलं दक्षिण दिशेला जाऊ नका किंवा घराचा जो दक्षिण कोपरा आहे त्याच्यामधून झाडू मारायला आपल्याला सुरुवात करायची नाहीये. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच जणींकडून या चुका होत असतील, परंतु बघा अशा काही गोष्टी आहेत की ज्या शास्त्रामध्ये दिलेल्या असतात, त्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्या नक्की जर तुम्ही फॉलो करत असाल तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. बऱ्याचशा स्त्रियांना हा नियम माहीत सुद्धा असेल, तर प्लीज म्हणू नका की ही सर्व माहिती आम्हाला माहीत आहे. ही माहिती ज्यांना नाही आहे किंवा ज्या नवीन आहेत, संसारामध्ये नवीन सुरुवात केलेली आहे, बऱ्याचशा मुली असतात लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या स्वतःला सुद्धा माहीत नव्हत्या, तर या गोष्टी प्रत्येकीला माहीत व्हाव्यात म्हणून हा व्हिडिओ बनवला जातोय. तर ज्यांना माहीत नाहीये तर त्यांना तो व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती जाऊ द्या. तर दक्षिण दिशा जी आहे ती शुभ दिशा मानली जात नाही, त्याच्यामुळे आपण दक्षिण दिशेकडून झाडू मारायला सुरुवात करायची नाही. आणि त्याचबरोबर झाडू मारताना तुम्हाला अगदी प्रॉपर असा सगळीकडून कचरा वगैरे काढता नाही आला तरीही हरकत नाही, परंतु प्रत्येक रूममध्ये आपला झाडू जो आहे तो घेऊन जायचा आहे आणि थोडा थोडा कचरा जो आहे मध्ये मधून का होईना तुम्हाला तो कचरा बाहेर काढायचा आहे. कारण सकाळच्या वेळी खूप घाई गडबड असते, दुपारच्या वेळेमध्ये आपण व्यवस्थित असा घरातला कचरा काढून मग घर स्वच्छ पुसून घेत असतो, परंतु त्यावेळी तुम्ही ते करा,
परंतु सकाळच्या वेळी नॉर्मल झाडू जो आहे तो आपल्या प्रत्येक स्त्रीला आपल्या घरामधून काढायचा आहे। अलक्ष्मी जी आहे, नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामधून बाहेर काढायची आहे। आता झाडू जेव्हा मारून होईल तर थोडासा कचरा निघतो आपल्या घरामध्ये, खूप जास्तही नाही, परंतु हा जो कचरा आहे तो आपण आपली जी सुपली असते तिच्यामध्ये घेतो किंवा मग डस्टबिनमध्ये टाकतो। डस्टबिन जर तुमचा घरामध्येच असेल तर लक्षात ठेवा, हा जो कचरा आहे तो पूर्ण घरामध्ये परत घेऊन फिरत जाऊ नका। तर हा कचरा जो आहे तो काय करायचा आहे, सकाळी उठल्यानंतर जेव्हा झाडू मारतो थोडा कचरा निघाला की तो एका पेपरमध्ये बांधा आणि गुंडाळून तुम्हाला जर शक्य असेल तर घराच्या बाहेरची जी जागा आहे तिथे तो ठेवा। जेव्हा तुमचा कचऱ्यावाला येतो किंवा घंटागाडी येते तेव्हा तुम्ही तो कचऱ्याच्या डब्यात टाकून घेऊन जाऊ शकता। आता काहींचं असं म्हणणं राहील की आमचा कचऱ्याचा डब्बा जो आहे तोच आम्ही घरामध्ये ठेवतो, तरी सुद्धा कचऱ्याचा डब्बा तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तरी सुद्धा सकाळचा जो कचरा आहे तो पुन्हा तुम्ही डस्टबिनमध्ये घरामध्ये टाकायला जाऊ नका। गॅलरी असेल तर हा जो कचरा आहे तो गॅलरीमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल, परंतु तो पूर्ण घरभर आपल्याला पुन्हा फिरवायचा नाही, कारण आपण घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर काढत आहोत। मग काय करायचं, सकाळी थोडासा जो कचरा निघतो ना तर तो आपल्याला एका पुडीमध्ये बांधून घराच्या बाहेर ठेवायचा आहे। नंतर जेव्हा तुमचा कचऱ्यावाला येईल तर त्याच्यासोबत त्या डस्टबिनमध्ये तुम्ही तो कचरा जो आहे तो देऊन टाकायचा आहे। परंतु ही नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर काढत असतो, त्याच्यामुळे हा जो कचरा आहे तो पुन्हा घरभर फिरवायचा नाही किंवा मग असा सुपलीमध्ये आपण घेतला आणि घरभर आपण ती घेऊन फिरलो असंही करायचं नाही। ही एक गोष्ट प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायची आहे कचरा काढत असताना। त्याच्यानंतर झाडूबद्दल खूप सारे नियम सांगितले जातात, तर त्यातलाच एक महत्त्वाचा नियम, झाडू येता जाता कुणालाही दिसणार नाही याच्याकडे लक्ष ठेवा। कुणीही येता जाता तो झाडू बघू नये किंवा मग आपणही आपल्या स्वतःला तो वारंवार दिसू नये अशा पद्धतीने ठेवा। उभा करून कधीही झाडू ठेवू नका। आता बऱ्याच जण स्त्रिया म्हणतील की आमच्याकडे कामवाल्या मावशी येतात, त्या झाडू मारतात, त्याच फरची पुसतात, परंतु त्या 8, 9, 10 कधी पण येत असतील तरी सुद्धा आपल्या प्रत्येकीचं एक कर्तव्य आहे की सकाळी उठल्यानंतर आपल्या घराला आपल्याला झाडू मारायचा आहे। सूर्योदयाच्या अगोदर आपल्या घरातला थोडासा कचरा जो आहे तो बाहेर काढायचा आहे, याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपली बाहेर जाणार आहे। हा नियम प्रत्येक स्त्रीला पाळायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा नियम सांगणार आहे, जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही, तुमचा जास्त वेळही घेणार नाही। दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे, तर आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला पाणी मारायचं आहे। तांब्याभर पाणी घ्या, तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल अगदी तांब्याभर पाणी घ्या, त्याने स्वच्छ असा आपला उंबरठा जो आहे किंवा उंबरठ्याची बाहेरची बाजू जी आहे ती स्वच्छ पुसून काढा किंवा मग मोठं पटांगण असेल तर त्याच्यावरती पाणी मारा। आता हा नियम जेव्हा आपण करतो किंवा लागू करायचा आहे आपल्याला, तर यावेळी सुद्धा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो, ताई मग आम्ही आंघोळ करूनच उंबरठा स्वच्छ केला पाहिजे का? घरामधली कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर जाण्याच्या अगोदर आपल्याला उंबरठा स्वच्छ करायचा आहे। मग तुम्ही सकाळी उठले, फ्रेश झालेले असले, आंघोळ नसली केलेली तरीही हरकत नाही, तर आपल्याला फक्त एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं किंवा एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेऊन जायचं, उंबरठ्यावरती थोडंसं शिंपडायचं आणि पुसून घ्यायचा। बाकी आपल्याला काहीच करण्याची आवश्यकता नाही, थोडीशी पुढची जागा जी आहे ती सुद्धा पुसून घ्यायची आहे। याला कारण काय आहे, पाणी का घालायचं, पाणी का टाकायचं, तर आपले पितर जे असतात ते आपल्या मुख्यद्वारावरती येऊन बसलेले असतात किंवा नकारात्मक ऊर्जा असते, आणि ही ऊर्जा जी आहे असं काही ठिकाणी असं म्हटलं जातं की आपण जेव्हा तांब्याभर पाणी जेव्हा आपल्या मुख्यद्वारावरती शिंपडतो तेव्हा आपले पित्र जे आहेत ती तृप्त होतात आणि आपल्या घराचे पितृदोष निघून जातात। त्याचबरोबर असंही काही ठिकाणी म्हटलं जातं की जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या पाण्याने निघून जाते। काय होतं, जर एखादी व्यक्ती घराबाहेर चालली असली तर ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्याच्यासोबत बरोबर निघते किंवा तिला सुद्धा नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा परिणाम त्या बाहेर जाणाऱ्या व्यक्तीवरती होतं। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर आपला उंबरठा सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। ही 2 कामे नियमितपणे आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायची आहे। तुमचा मासिक धर्म असेल तरी सुद्धा तुम्ही हे कामं करू शकतात, मासिक धर्म असेल नसेल त्याचा काहीही परिणाम होणार नाही, परंतु तुम्हाला ही कामं रोज सकाळी उठल्यानंतर करायची आहे। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा। त्याचबरोबर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।